साथीदार भोंदूबाबा खराच्या नावे 52 मालमत्ता आहेत. जमीन व्यवहार करणाऱ्या एजंटला ताब्यात घेण्यात आलाय आणि या प्रकरणी आता आयकर विभाग देखील तपास करणार आहे. दुसरीकडे आता भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे आलेल्या आहेत. भोंदूबाबा अशोक खरात विरोधात तक्रार देण्यासाठी आणखी 3 महिला पुढे आल्यात. पोलिसांनी विश्वासात घेतल्यानं महिला तक्रार देण्यासाठी तयार झाल्यात. एसआयटी पथकाकडून खरातची कुंडली बाहेर काढण्यात आली आहे. 52 मालमत्ता उघडकीस आल्या. खरातचे जमीन व्यवहार करणारा एजंटही पोलिसांच्या ताब्यात आहे. आयकर विभागही खरातच्या मालमत्तांचा सखोल तपास करणार आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरातच्या मालमत्ता आहेत. सिन्नर, गंगापूर, नाशिक शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत. 52 सातबाऱ्यांवर खरातचं नाव आहे. अनेक ठिकाणी संशयास्पद नोंदी आहेत. सामायिक सातबाऱ्यांवर अनेक अधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे. 11 मालमत्ता पूर्णतः खरातच्या नावावर असल्याची माहिती आहे. अशोक खरातनं फसवणुकीतून कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोप आहे.